फलंदाज प्रवीण प्रवीण आहे का फलंदाज? येस, स्ट्राईकला आपण प्रवीण पिलाने यांना पाहतोय. आपण पाहतो दिवसभरामध्ये दोन सामन्याचा नक्कीच आपण पाहिलं. तिथे मॅन ऑफ द मॅच ठरलेला फलंदाज इथे हलक्या हाताने खेळण्याला पुश केला आणि खुश राहा अशा पद्धतीचा फटका मैदान ते पाहायला मिळाला. गोलंदाजी मारकुती शरद आहेत का? शरद सर, गोलंदाज कोण आहे? शरद, येस, व्हेरी गुड. तर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती शरद आहेत. आपण पाहिलं प्रवीण पिलाने नॉन स्ट्राईकला जाऊन उभा राहिला. प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पहिल्या चेंडूवरती त्याला संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु त्यानं पाहिलं आणि एक धाव तिथे मैदानावरती घेतलेली आहे. कारण की 8 षटकाची लढत आहे मित्रांनो. फायनलचा थरार मेगा फायनल इथे मैदानावरती पाहायला मिळेल. कुठला संघ विजयी ठरेल? आपण पाहतो की या स्पर्धेचा कुठला संघ नक्कीच या स्पर्धेचा मानकरी होईल. बक्षीस नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. कुठला संघ इथे पहिलं बक्षीस घरी घेऊन जाईल, ट्रॉफी घरी घेऊन जाईल, त्याचाही चाललेला हा लढा, हा संघर्ष इथे मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. एका बाजूला आपण संघ पाहतोय विटगन वॉरियर संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं SBI जनरल संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. एक मोठी लढी, मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगताना आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू मोठा आक्रमण चढवलंय, तिथे क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळतील आणि टिपला जाईल झेल. पहिला धक्का इथे मैदानावरती बसतोय SBI जनरल टीम आणि इथे नक्कीच DJ आपण पाहतोय प्रवीण पिलाने आहे, तर दुसऱ्या बाजूला मनोज असेल. मनोज देखील या अगोदरच्या सामन्यामध्ये एक मोठी कामगिरी, संघाचा नेता, संघाचा कर्णधार आहे. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे का? परंतु नाही. सिंगल प्राप्त. रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाल. आपण पाहतो की पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकाला पहिले जे 2 षटक आहेत ते पॉवर प्लेचे असतात. इथं पहिली ओव्हर चालू आहे आणि अतिशय सुंदर इकडे करताना आणि इकडं हे पहिला झटका हा SBIला मिळत. कर्णधार मनोज मोरे ही मोठी विकेट मिळत. आपण पाहिलं तिथे नक्कीच मनोज मोरे बाद झालेले आहेत. अर्धवट मनाने तिथे फटका खेळला. मारू का नको नक्कीच या प्रयत्नामध्ये फटका खेळला. त्यानंतर मिस्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथे ते झेल बाद झालेले आहेत. तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये उतरताना मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही ठरवलं पाहिजे या चेंडूवरती कशा पद्धतीने फलंदाजी करायची. आणि आपण पाहतो एक प्रेक्षक राजा देखील इथे मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. त्याला मैदानाच्या बाहेर काढायचंय. 4 पावलांचा तो प्रेक्षक आहे. क्षेत्ररक्षण शरद सर, त्या प्रेक्षकाला थोडंसं बाहेर काढा. हो शरद सर, बॉल अडू शकतो सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठा लढा, मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. पहिलं षटक, बॅट फिरवली, मोठे अपील मैदानावरती पाहायला मिळते आणि नक्कीच तिथे कुठल्याही प्रकारचा नक्कीच आपण पाहतोय की प्रेशर नाहीये. गोलंदाजी मार्कवरती शरद पुढे उभे आहेत. गोलंदाजी मार्कवरती शरद आहेत. पहिलं षटक इथे संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहूया धावफलकावरती 2 धावा इथे पाहायला मिळतील.
आपण पाहतो की ते पहिले षटक संपलेलं आहे, दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं आहे आणि आतापर्यंत 2 विकेट्स आपण पाहिलं इथे मैदानावरती गमावलेले आहेत SBI जनरल या टीमनं. इथून पुढे तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल, खेळावं लागेल, चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावं लागेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं अशाच पद्धतीची परिस्थिती तिथे देखील तयार झालेली होती MD इंडियाच्या माध्यमातून, परंतु तिथून पुढे फलंदाजाने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली, 75 धावफलकावरती नेऊन ठेवलं. आणि या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो की ते मैदानावरती SBI या टीमकडून 2 विकेट्स पडलेले आहेत. तिथून पुढे देखील तुम्हाला मैदानावरती थांबावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला मैदानावरती फलंदाजी करावी लागेल, कारण की फायनलचा सामना आहे. बॉलर्स नेम, बॉलर नेम, स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती इथे यश पाहायला मिळतोय. यश देखील मोठा गोलंदाज आहे, त्याकडे देखील अनुभव आहे, क्षमता आहे त्याच्याकडे गोलंदाजी करण्याची. महत्वाचं षटक ते इथे घेऊन आलेलं आहे, दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक. फलंदाजाला देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू आणि ते समोर खेळलेला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये, षटकार 6 धावा. डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज इथे पाहायला मिळतोय प्रवीण पिलाने. काय फलंदाजी साकारली मित्रांनो. आपण इथे पाहतोय फिल्डिंग टीम, त्याचबरोबर बॅटिंग टीमला देखील विनंती असेल आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे मुख्य व्यासपीठावरती. फिल्डिंग टीम चला, तुमचा पण एक 12वा खेळाडू पाठवा, 12th मॅन. चला चला या सर. आणि त्याचबरोबर बॅटिंग टीमला देखील विनंती असेल तुमचा 12वा खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू आहे फिल्डिंग टीम. चला तर पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा यश, समोर प्रवीण पुढे उभा आहे. इथे देखील सुंदर पद्धतीचा फटका, तिथे आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, खणखणीत दानदानी चौकार, 4 धावा. थांबायचं नाव घेत नाही, चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावांवरती दमदार खेळी साकारली. या अगोदर षटकार खेळला, त्यानंतर चौकार खेळला. त्याला माहिती या षटकामध्ये आपल्याला संधी आहे. जरी एखादा फटका मारताना मिस्ट्रोक झाला तरी 38 सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक उभे करून ठेवलेत. बाकी दिशेने तो फलंदाजी बॅटिंग करू शकतो, चौकार षटकार खेळू शकतो, मेरिटनुसार तो फलंदाजी करू शकतो. ज्या पद्धतीने चेंडू टाकलेला आहे तशा पद्धतीने त्याकडे क्षमता आहे. शॉट तो तयार करून मैदानामध्ये फलंदाजी करतो, कारण की आतापर्यंत या अगोदरच्या एका सामन्यामध्ये देखील त्यांनी 50 मारलेली होती. इथे देखील त्याला संधी आहे चांगल्या पद्धतीची बॅटिंग करायची, मोठा धावफलक उभा करण्यामध्ये ती क्षमता त्याकडे आहे. पुढील चेंडू, इथे देखील सुंदर पद्धतीचा फटका. तिथे आपण पाहिलं बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला पाठीमागे बाउंड्री लाईनच्या दिशेने, चौकार, 4 धावा. सलगचा दुसरा चौकार ठोकताना इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. आक्रमक झालेला आहे, आक्रमक पवित्र धारण करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये 15 धावांची दमदार खेळी साकारतोय. गोलंदाजी मार्कवरती यश पुढे उभा आहे. यशला देखील कमबॅक करावं लागेल. महत्वाचा सामना आहे, फायनलचा थरार आहे. फायनल मध्ये तुम्हाला जिंकायचंय, चांगली कामगिरी करावीच लागेल. तुमच्याकडे जे कलागुण आहेत ते मैदानावरती सादर करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती कलागुण सादर करता त्यावेळेस तुम्ही प्रसिद्ध होता. संधी वारंवार येत नसते, जी संधी आलेली आहे त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं असतं. प्रत्येक खेळाडूचा खेळ हा मैदानामध्ये महत्वाचा असतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा यशला आपण पाहूयात. पुढील चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स केला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच शॉट फाईन उभा करून ठेवलेला होता. जोपर्यंत हिल करीन तोपर्यंत नक्कीच सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो. 17 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहतोय. 17 आतापर्यंत बनवलेले आहेत, त्यामध्ये 16 धाव वैयक्तिक आपण पाहिलं तर प्रवीण पिलानीच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजे कशा पद्धतीची बॅटिंग त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे काय क्षमता आहे, कौशल्य आहे ते मैदानावरती सादर करतोय. तो आपण पाहतो टीमसाठी खेळणारा फलंदाज आहे, त्याच्याकडे चौकार षटकाराची देखील क्षमता असते. परंतु ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचे चेंडू येतात त्यावेळेस तो सिंगल घेतो, स्ट्राईक रोटेट करतो. हे आहे क्रिकेट. इथे देखील आपण पाहतो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, समोर खेळलेला फटका, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता शॉर्ट कव्हर मध्ये आणि नक्कीच सिंगल प्राप्त झाले. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील तिथं पाहायला मिळते. सामना महत्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगल्या पद्धतीची कामगिरी करावीच लागेल. जिंकायचं म्हणलं तर लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल, झुंजावं लागेल. नक्कीच अशा पद्धतीचं तुम्हाला कामकाज या मैदानावरती करायचंय. हडपसर या गावामध्ये चाललेला दैदिप्यमान सोहळा मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. पुढील चेंडू, इथे बॅट फिरवली, अपील मैदानावरती सजवली जाती आणि नक्कीच आपण पाहतो की डावी एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण इथं पाहतोय मैदानावरती फारुख शेख आहे, त्यांनी कळवलेला आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होईल, धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय.
19 धाव ऑन दी बोर्ड, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 1.5 आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना एसबीआय टीम पुढे पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती एक मोठा धावफलक उभा करून ठेवायचा आहे. समोरची टीम देखील तगडी आहे, त्यामुळे तुम्हाला धावफलक खूप मोठा करावा लागेल. विटगन ओरियस टीम देखील मजबूत आहे, मातब्बर टीम आहे, 2 अपराजित टीम आहेत, आतापर्यंत कुठलाही पराभव स्वीकारलेला नाहीये. इथे देखील आपण पाहतो सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅट्समनच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम इथे नक्कीच यशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नक्कीच निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 19 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतो. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे पाहायला मिळते. इथून पुढे देखील तिसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाजी मार्कवरती दिनेश पाटील आहेत. आपण पाहतो की तिथे जर्सी क्रमांक 7 परिधान करून ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला असतो ना मित्रांनो, त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीची आठवण येते. कारण की महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस मैदानामध्ये खेळायचा ना मित्रांनो, प्रेक्षकांच्या नजर त्यावरती असायच्या. कायम सातत्याने देशाला जिंकून देण्याचं महत्त्वाची भूमिका तो पार पाडायचा. ज्यावेळेस आपण पाहतो की सुरुवातीला आपण भारत टीमच्या विकेट पडलेल्या असायच्या, त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी यायचा आणि तिथे तो शांत संयमी खेळी करायचा, एक मोठा धावफलक उभा करून ठेवायची क्षमता त्याकडे होती. चेसिंग करत असताना देखील आपण कित्येक वेळा षटकार मारून फिनिश करताना त्याला आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहिलं. अशा पद्धतीची कामगिरी आपण महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून पाहिली. इथे देखील 7 परिधान केलेला इथे गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे देखील स्विंग अँड मिसची कहाणी आणि नक्कीच मोठा चेंडू टाकलेला होता, निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीची कामगिरी देखील इथे दिनेश पाटील सरांना करावं लागेल, कारण की त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावरती इथे गोलंदाजीसाठी ते मैदानावरती पाहायला मिळतील. स्ट्राईकला आपण ललितला पाहूयात. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धावेने तो फलंदाजी करतो, शांत संयमी खेळी करताना तो पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आणि ते मोठा फटका सजवलाय. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार, दमदार षटकार, 6 धावा. आणि आपण पाहिलं या चेंडूवरती देखील मोठा फटका सजवला ललितच्या बॅटमधून. आतापर्यंत शांत संयमी खेळी खेळत होता. आपण पाहिलं मैदानावरती खेळपट्टीवरती तो सेट झाला, खेळपट्टी पाहिली कशा पद्धतीने खेळते त्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय. या चेंडूवरती देखील मोठं आक्रमण केलेलं आहे. पुढील चेंडूला सुरुवात होईल मैदानामध्ये. पुढील चेंडू आणि इथे देखील फटका बसलाय, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही, दूरवरती धावावं लागेल. नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे नक्की 2 धावीची संधी होती आणि तिथे रन बिटवीन द विकेट्स आपण या 2 फलंदाजांमध्ये पाहिलं. एका बाजूला ललित आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण आहे. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दिनेश पाटील सरांना पाहूयात. त्यांना देखील कमबॅक करावं लागेल, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, नियंत्रित चेंडू टाकावे लागतील. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण जमवलं त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना बाद करावं लागेल, विकेट घ्यावी लागेल, ब्रेक थ्रो घ्यावे लागेल. अशा पद्धतीची क्षमता त्यांच्याकडे आहे. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलाय, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू हवेमधून होतोय फरार. षटकार, 6 धावा. डीजे सर गाना बजाओ. एक सुंदर पद्धतीने फटका आला, बहारदार षटकार तिथे पाहायला मिळाला ललितच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मैदानावरती मोठी अपील सजवली जाते आणि नक्कीच आपण पाहतो उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता, त्यावरती देखील पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. अवंतर धावेमध्ये वाढ होई, धाव फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 34 धाव ऑन दी बोर्ड, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2.4 आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे. 8 षटकांची लढत आहे, लढा आहे, संघर्ष आहे. पुढील चेंडू इथे देखील फुल टॉस स्वरूपाचा चेंडू ग्लान्स केला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. धावबाईची संधी नाहीये. नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीत आपण पाहतोय धाव फलक पुढे जाताना. या षटकातील शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ होईल. महत्वाचा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने टाकावा लागेल. गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा आपण दिनेश पाटील सरांना पाहूयात. एक समोर स्ट्राईकला इथे मैदानावरती प्रवीण पाहायला मिळेल. पुढील चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू पाठीमागे सरसावत नक्कीच आपण पाहतोय तिथे पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता डीप मध्ये आणि नक्की सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरीत आपण पाहतो की तिसरं षटक देखील मैदानामध्ये संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धाव ऑन दी बोर्ड, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहतोय बनवलेला आहे. SBI जनरल या टीमने एक
चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 2 विकेट्स आपण पाहतो की लवकरात लवकर गमावलेल्या होत्या, परंतु तिथून पुढे चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला ललित आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण आहे. ही जोडी मैदानावरती चांगल्या पद्धतीची सेट झालेली आहे आणि ती जोडी इथून पुढे मैदानावरती तुम्हाला तोडावी लागेल. कारण की दुसऱ्या बाजूने जरी आपण पाहिलं विटगन वॉरियर्स टीम आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु ती क्षमता इथे मैदानावरती सिद्ध करायची. कारण की ज्यावेळेस आपण पाहतो की मैदानामध्ये फलंदाज चांगल्या पद्धतीने सेट होतात, त्यांना जर तुम्ही विकेट घेऊ शकला नाही तर एक मोठा धावफलक उभा होऊ शकतो. परंतु ती जोडी फोडणं खूप महत्त्वाचं असणार. प्रेशर क्रिएट करावं लागेल, कारण दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सेट झालेत आणि इथून पुढे आपण पाहतो की ते आक्रमक होतील, चौकार षटकार खेळतील. त्यामुळे आपण पाहतो की इथे मैदानावरती विटगन वॉरियर्स या टीमला चांगल्या पद्धतीची नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल आणि ही जोडी फोडावी लागेल. कारण की आक्रमकता धारण केलेली आहे. एका बाजूला ललित आहे, 7 चेंडूमध्ये 16 धावींवरती दमदार खेळी साकारली. प्रवीण पिलाने देखील 8 चेंडूमध्ये 17 धावींवरती फलंदाजी करतोय. एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करताना हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. 12च्या सरासरीने आपण पाहतो की धाव बनवताना ही टीम पुढे पाहायला मिळते. पुढील चेंडू शरद गोलंदाजी मार्कवरती, इथे देखील मोठा फटका सजवला आहे. लॉंग लाईन रिजन मध्ये चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत दमदार षटकार साधावा. नवीन चेंडू टाका प्लीज. तर आपण पाहतो की मैदानामध्ये एक सुंदर पद्धतीचा फटका तिथे प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि आपण पाहतो की प्रवीण ज्यावेळेस फलंदाजी करत असतो ना मित्रांनो, त्यावेळेस तो गोलंदाजी कशा पद्धतीची असेल त्या पद्धतीने तो चेंडू खाली येतो, चांगल्या पद्धतीने मिडल करतो आणि चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून देतो. कारण की त्याकडे ती क्षमता आहे. तो शॉट तयार करून फलंदाजी करताना मैदानावरती पाहायला मिळतो. सुंदर अशा पद्धतीने एक फायनल लढत. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईकर ललित आणि बॉलिंगसाठी शरद ससाने. तिसऱ्यावरच्या पहिल्याच बॉलवरती सुंदर असा एक षटकार असा मारलेला. सुंदर असा बॉलिंग. छान अशा सुंदर पद्धतीने बॉलचा टाकण्यात आला. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठी लढत पाहायला मिळते. बिग बॅटल इथे देखील समोर खेळलेला फटका तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळतील. लॉंग ऑन रिजन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक धावलेले आहेत. तिथे देखील सिंगल प्राप्त, सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत बनवलेले आहेत 43 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला ललित आहे, दुसऱ्या बाजूला प्रवीण आहे. प्रवीण देखील 11 चेंडूमध्ये 24 धावींवरती दमदार खेळी साकारतोय. ललित देखील 7 चेंडूमध्ये 16 धावींवरती फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती शरद ससाने आहेत. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच मैदानावरती झालेला आहे. तिथे आपण पाहिलं नक्कीच वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. धावाची संधी आणि तिथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. एक मोठा धक्का मैदानावरती बसलेला आहे. आपण तिथे पाहिलं ललित तिथे बाद झालेला आहे. तिथे चांगल्या पद्धतीचा थ्रो मैदानावरती पाहायला मिळाला आणि ललितला नक्कीच आपण पाहतो की तिथे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद केलेला. एक मोठी विकेट म्हणावी लागेल, कारण की एक मोठी पार्टनरशिप बिल्ड झालेली होती. ती पार्टनरशिप नक्कीच इथे मैदानावरती तोडण्याचं काम इथे मैदानावरती पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवरती शरद ससाने आहेत. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, बहारदार, शानदार, दमदमीत आणि नक्कीच षटकार साधावा. सुंदर सुंदर पद्धतीचा फटका सजवला. पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवलं
अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॉलवरती आले आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक मोठा आक्रमण, मोठा लढा इथे मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. संकेत पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवलंय, षटकार खेळलाय. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा शरदला देखील कमबॅक करावं लागेल, कारण या षटकामध्ये आतापर्यंत आपण 2 षटकार ठोकलेले आहेत. शरदला देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की पायांना चेंडू नक्कीच तिथे पायांवरती चेंडू नक्कीच आलेला आपण पाहिलं, आणि या चेंडूवर देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकताना शरद इथे मैदानावरती पाहायला मिळाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. तो 50 धाव ऑन दी बोर्ड इथे मैदानावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अभिजित गोलंदाजी मार्कवरती पुढे पाहायला मिळतील. अभिजित मासुळकर यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. वैयक्तिक पहिलं षटक इथे असणार आहे. त्याचबरोबर इथं संघाचं जर पाहिलं तर सांघिक ते मैदानावरती 5व्या षटकाला इथे प्रारंभ होईल, आणि आपण मैदानावरती पाहतोय ड्रिंक्स ब्रेक देखील पाहायला मिळतोय. कारण की आपण पाहतोय की उन्हाचं तापमान देखील वाढताना पाहायला मिळतंय, त्यामुळे मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक देखील आलेला आहे. कारण की मैदानामध्ये तुम्हाला खेळायचं म्हणलं तर तुमच्याकडे एनर्जी पाहिजे. खूप कष्ट परिश्रम हे मैदानावरती घ्यावं लागतं, त्यामुळे सातत्याने आपण पाणी पिणं देखील खूप महत्त्वाचं असतं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 5व्या षटकाला देखील मैदानावरती सुरुवात होईल. महत्त्वाचं षटक आहे, आणि आतापर्यंत एक मोठा धावफलक उभा करून ठेवण्यामध्ये आपण पाहिलं SBI जनरल या टीमने नक्कीच यशस्वी ठरलेलं आहे. विकेट्स गमावलेले आहेत 3, परंतु धावफलक देखील एक चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. त्यामध्ये आपण प्रवीण पिलानीला पाहूया. 11 चेंडूमध्ये 24 धावेची दमदार खेळी साकारतो. ओपनिंगला आलेला होता, आणि अजून देखील तो मैदानावरती नॉट आउट आहे. हे नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे टीमसाठी, कारण की तो आता सेट झालेला आहे. त्याला माहिती इथे येऊन पुढे कशा पद्धतीने फटकेबाजी करायची. पुढील चेंडू पाठीमागे सरसावला, आणि तिथे पॉइंट रिझनमध्ये खेळलेला आहे. नक्कीच डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेले होते, आणि कुठल्याही प्रकारची चूक नाही. उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळालं, आणि सिंगलच्या बरोबर इथं धावफलक थोडासा पुढे. नक्कीच चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सिंगल प्राप्त झालेली आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस गोलंदाजी नक्कीच तुमची फायदेशीर नाही ठरत, त्यावेळेस क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करावं लागतं, कारण त्यावेळेस कॉन्फिडन्स हा गोलंदाजाचा वाढतो. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. बाउंड्री लाईनवरती जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेन तोपर्यंत नक्कीच 2 धावा. थोडंसं फंबल पाहायला मिळालं, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, त्याबरोबर 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आपण पाहतो की गोलंदाजीचं नक्कीच गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो, त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची देखील कामगिरी खूप महत्त्वाची असते. अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकले, त्यानंतर मोठा फटका आला, त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील तुमचं चांगल्या पद्धतीचं होणं खूप महत्त्वाचं असतं. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. नक्कीच खणखणीत दणदण ब्रँडेड षटकार साधावा DJ. जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तिथे सुरेख क्षेत्ररक्षण आपण बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये नक्कीच पाहायला मिळालंय, आणि सिंगलच्या बरोबर धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. संकेत देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. 5 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून एक षटकार आला, कॉन्फिडन्स वाढवणारा तो फटका होता. तिथून पुढे तो थांबायला तयार नाही, सातत्याने धावा बनवताना मैदानावरती पाहायला मिळतो. पुढील चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी, आणि तिथे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. प्रवीण पिलाने नक्कीच मैदानावरती बाद झालाय. 12 चेंडूमध्ये 25 धावांची दमदार खेळी साकारली, परंतु तिथे सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे.
केलेला आहे तिथून पुढे तुम्हाला तुमचं काम हे मैदानावरती करावं लागेल. इथून पुढे देखील या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणारे गोलंदाजी मार्क करते अभिजित मासुरकर यांना आपण पाहणार आहोत. मासुरकर इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचा चेंडू इथे पुढे शिल्लक असणार आहे. स्ट्राईकला प्रवीण पाहायला मिळतोय. प्रवीण थोडासा सफल झाला आणि तिथे आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू नक्कीच निर्धाव टाकलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे आपण पाहतो SBI जनरल या टीमने बनवलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीचा धावफलक उभा करून ठेवलाय. 60 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग साकारताना फलंदाज पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती इथे रणजित चव्हाण यांना आपण पाहूयात. रणजित चव्हाणवरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे. संघाची सर्व सूत्रे आपल्या हातामध्ये घेऊन इथे गोलंदाजी करावी लागेल कारण महत्त्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये इथे नक्कीच रणजितला चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी क्षमता त्याकडे आहे. अचूक लेंथ लाईनवरती कशा पद्धतीने चेंडू टाकायचे हे त्याला पूर्णच ठाऊक आहे मित्रांनो. त्यांनी सांगितलं आहे करण्यात आलेला की मी स्वतः गोलंदाजी इथे करणार आहे. माझ्यावर तो कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे. संघ अडचणीत आहे ती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये मी लढणार. तशा पद्धतीची कामगिरी त्याला इथे मैदानावरती साकारवायला रणजित चव्हाण इथे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईकला संकेत पुढे उभा आहे जो 5 चेंडूमध्ये 15 धावींवरती फलंदाजी करतोय. 6व्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल. पहिला चेंडू इथे देखील आडव्या पळ आणि इथे सुरेख पद्धतीचा फटका होता परंतु मिस्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे फलंदाज संकेतचा खेळ संपवतोय. सुरेख पद्धतीचा झेल टिपला जाईल. जाताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा आपण रणजित चव्हाण यांना पाहतो. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये येऊ दिलेला नाही. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारतोय. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. तिथे फलंदाज बाद होतोय. तिथे आपण पाहिलं सुंदर पद्धतीचा झेल टिपला. प्रवीण बाद झाला आणि झेल टिपणारा देखील प्रवीणच होता मित्रांनो. एक सुरेख पद्धतीची कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. गोलंदाजांच्या माध्यमातून रणजित तिथे उभा आहे. या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी तो करत आलाय.
2 विकेट्स, महत्वाचे 2 विकेट्स नक्कीच प्रवीणच्या खात्यामध्ये देखील इथे जमा झालेले आहेत. राघव सर इथे मुख्य व्यासपीठाशी यायचे, संपर्क साधायचे. इथे HR मॅडमने तुम्हाला इथे बोलवलेले आहेत. त्यांनी तुमचा खेळ पाहिला आहे आणि तो आवडलाय, त्यामुळे त्यांनी तुम्हाला इथे बोलवलंय. बक्षीस देखील तुमच्याकडून त्यांना असणार आहे. राघव सर, जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठी लढत पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण रणजित चव्हाण यांना पाहतोय. पुढील चेंडू आणि इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. सुरेख अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करणार हा रणजित पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं की सुरेख पद्धतीची कामगिरी साकारली आणि या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. 4 धावा इथे खर्च केलेले आहेत. 2 विकेट्स देखील घेतलेले आहेत. 5 चेंडूमध्ये एक दमदार खेळी साकारताना इथे मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि तिथे चेंडू नक्कीच आपण पाहतो डीप कव्हर मध्ये खेळलेला फटका आणि सिंगल प्राप्त. ते सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि नक्कीच इथे पंचांच्या माध्यमातून कळवलेलं आहे षटक संपलेलं आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती अभिजित मासुळकर देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. या अगोदर देखील एक षटक टाकलेलं होतं आणि इथे देखील वैयक्तिक दुसरं षटक इथे मार्गस्थ होईल. आणि या षटकामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 1 विकेट घेतली, 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील त्यांना चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. आणि दुसऱ्या बाजून आपण स्ट्राईकला इथे प्रतीकला पाहतोय. नॉन स्ट्राईकला सिद्धेश शिवबाई, त्यांना देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे करावी लागेल. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. विकेट किपर धावतायत. धाव घेण्याची झेल टिपला जाईल. तिथे फलंदाज होतील बाद. DJ षटकाला देखील मैदानावरती सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती देखील एक मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. एक अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करणार हा गोलंदाज अभिजित आहे. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. फलंदाज चला. स्ट्राईकला आपण प्रथमेश यांना पाहणार आहोत. लेफ्ट हँड बॅटर आहेत. त्यांच्याकडे देखील मोठा कॉन्फिडन्स आहे. 12 चेंडू इथून पुढे देखील 11 चेंडू तुम्हाला इथे खेळायचे आणि त्या 11 चेंडूमध्ये किती धावा बनवायच्यात हे देखील समीकरण पुढे असणार आहे. कारण की तुम्ही आतापर्यंत 65 बनवलेले आहेत. एक मोठा धावफलक उभा करून ठेवावा लागेल कारण की फायनलचा थरार आहे मित्रांनो. तुम्ही जितक्या धावा जमवणार तितकं तुमच्या फायद्याचं असेल कारण की फायनलचा लढा आहे. समोरचा संघ देखील तगडा आहे. त्यांना देखील चेस कशा पद्धतीने करायचं ठाऊक आहे. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. मोठा धावफलक उभा करावा लागेल. पुढचा चेंडू पाठीमागे सरसवले. तरी ते आपण पाहतो की या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाही. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती साकारताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अभिजित पुढे आहे. आतापर्यंत नियंत्रित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला इथे आपण प्रथमेशला पाहतोय. प्रथमेश काळभोर इथे स्ट्राईकला पुढे उभा आहे. लेफ्ट हँड बॅटर. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू होता. ज्या पद्धतीने चेंडू आला त्या पद्धतीने सोडून दिला आणि नक्कीच इथे प्रथमेशला वाटलं की हा चेंडू वाईड असावा म्हणून कदाचित त्याने हा चेंडू सोडून दिलेला असेल. त्यामुळे नक्कीच या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये
आतापर्यंत या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची धाव इथे खर्च केलेली नाही. एक चांगल्या पद्धतीचं षटक मैदानावरती पाहायला मिळते अभिजितच्या माध्यमातून. पुढील चेंडू विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे यष्ट्या उडवल्या जातात. 8वा धक्का इथे मैदानामध्ये बसतोय SBI टीम. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल सिद्धार्थ साळवे. या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची धाव न खर्च करता 2 विकेट्स घेताना गोलंदाज इथे पाहायला मिळतोय अभिजित. एक चांगल्या पद्धतीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. धावा रोखण्याचं काम देखील केलं, त्याचबरोबर विकेट देखील घेतलेले आहेत आणि एक सामन्यावरती मोठी पकड नक्कीच पाहायला मिळते इथे मैदानावरती आपल्याला. विग्नर वॉरिस या टीमच्या माध्यमातून पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका शॉर्ट कव्हर मध्ये खेळला होता आणि तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. नक्कीच निर्धाव स्वरूपाचा इथे चेंडू पाहायला मिळतोय. 7व्या षटकामध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाहीये. एक चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना मॅच विनिंग आपण पाहतो की हे षटक नक्कीच पाहायला मिळते. कारण की अशा पद्धतीचे जर षटके टाकले ना मित्रांनो तर तुम्हाला त्याचा नक्कीच पुढे देखील फायदा होत असतो. पुढील चेंडू इथे देखील यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, तिथे समोर खेळलेला फटका, परंतु नॉन स्ट्राईकला जे फलंदाज होते नक्कीच त्यांनी ते त्या चेंडूवरती धाव घेतलेली नाहीये. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची धाव देखील खर्च नाही, त्याचबरोबर 2 विकेट्स आणि मेडन षटक हे मैदानावरती पाहायला मिळालं. अभिनय सुरेख पद्धतीचं षटक टाकलं, 2 विकेट्स घेतल्या, कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाही. एक अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि शेवटचं षटक इथे मार्गस्थ होईल. महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी, महत्वाचं षटक असणार आहे दोन्ही टीमसाठी. कारण की आपण पाहतो इथे SBI टीमला देखील या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल, चौकार षटकार खेळावं लागतील. कारण की हे 6 चेंडू दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचे असेल. 8 षटकांची लढत आहे, शेवटचं षटक मार्गस्थ होईल. पुढील चेंडू सुरेख पद्धतीचा फटका, खणखणीत दणदणीत षटकार, 6 धावा. सुंदर पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती साकारताना फलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवलंय आणि त्यांनी सांगितलं होतं मित्रांनो या अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती त्याने धाव का घेतली नाही. कारण की त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स होता, त्याला माहिती होतं शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मी स्वतः तिथे फलंदाजी करणार, चौकार षटकार खेळणार आणि ते आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं. असा असतो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसा असावा तर या फलंदाजासारखा असावा. पुढील चेंडू इथे देखील सलगचा दुसरा, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. Make some noise! सलगच्या 2 चेंडू, 2 फटके मैदानात सिद्धेशच्या बॅटमधून पाहायला मिळतील. 2 मोठे फटके खेळ एकाच दिशेला एकाच ठिकाणी खेळताना तो पाहायला मिळतोय. मोठं आक्रमण चढवतोय गोलंदाजी मार्कवरती रणजित चव्हाण पुढे आहे. पुढील चेंडू आणि इथे देखील समोर खेळलेला फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला, तो दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय, तिथे फलंदाज होईल बाद. एक मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळते धावपळीच्या स्वरूपामध्ये, परंतु तो सांगतोय मी बाद झालो तरी चालेल. तिथे त्याने आपण पाहिलं की स्वतःची विकेट तिथे दिलेली आहे, परंतु फलंदाजीसाठी आपण पुन्हा एकदा इथे मैदानावरती पाहतोय सिद्धेशला, जो फलंदाजी सुरेख पद्धतीचे करतोय, चौकार षटकार खेळतोय, त्याच्या बॅटमध्ये पॉवर आहे, पॉवर हिटिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. 2 षटकार खेळला. पुढील चेंडू यावेळेस देखील फटका सुंदर पद्धतीचा सजवला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता, तिथे अभिजित. एक सुंदर पद्धतीची नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी देखील सुरेख आणि या चेंडूवरती देखील डबल धाव, 2 धावीनिशी धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 80 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. आणि
शॉर्ट रन आहे का सर? शॉर्ट रन चेक करायचं का? हा ठीक आहे. तर आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिथे शॉर्ट रन असेल का नाही ते चेक करण्यासाठी आपण जाणार आहोत. या षटकातील इथून पुढे देखील 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रणजित सज्ज. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावे निश्चित फलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये आपण पाहतो की चांगल्या पद्धतीची बॅटिंग सिद्धेश बने यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 18 धाव्यांवरती फलंदाजी करताना तो मैदानावरती पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूला सामोरा जाईल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण रणजितला पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने हा चेंडू फिनिश करताना नक्कीच रणजित पाहायला मिळेल. कारण की त्याला माहिती आतापर्यंत खूप मोठा धावफलक उभा करून ठेवला आहे. शेवटचा चेंडू महत्त्वाचा असणार आहे दोन्ही टीमसाठी. पुढील चेंडू आणि इथे देखील फटका फसला आहे. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे झेल सुटला. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेनिशी धावफलक 84 धावा बोर्डवरती पाहायला मिळतील. SBI टीम 84 धावा इथं 8 षटकांच्या समाप्तीनंतर बनवलेल्या आहेत. विजयासाठी आपण पाहतोय विटगन वॉरियर्सला 85 धावींची गरज. 48 चेंडूमध्ये 85 धावींची गरज इथे विजयासाठी असणार आहे. SBI टीमला विनंती असेल लवकरात लवकर इथे मैदानात चाबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्याचबरोबर विटगन या टीमला देखील विनंती असेल लवकरात लवकर आपले 2 सलामीर पाठवायचे मैदानामध्ये. कारण की 8 षटकांची लढत आहे. 84 बनवलेल्या आहेत. 85 धावींची गरज इथे मैदानावरती पाहायला मिळेल. आपण पाहतोय इथे मैदानावरती एक IMH CPL स्पर्धा भव्य दिव्य प्रकारचं हे नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. इनामदार हॉस्पिटल पुणे, फर्स्ट कॅम्पेज हॉटेल नॅप जंक्शन अप्रोल पुणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. देखणं नियोजन आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. 8 टीमांनी प्रवेश घेतलेला होता. त्यामध्ये आपण पाहिलं या 2 टीमा एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना इथे झुंजताना आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिलं SBI टीमने देखील 84चा एक मोठा धावफलक उभा करून ठेवला आहे. विटगन या टीमला विजयासाठी 85 धावींची गरज असणार आहे. 48 चेंडूमध्ये 85 धावींचं दिवसभरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. पंचांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यासिक शेख सरांना आपण पाहिलं. त्याचबरोबर स्कोररची देखील भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मोहसिन शेख देखील आपण त्या सरांना देखील आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये. फारुख शेख सरांना देखील आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेमध्ये. अचूक दोन्ही बॅटर देखील मैदानात सज्ज झालेले आहेत.
एका बाजूला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला रणजित ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. प्रवीण आणि रणजित ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून देखील रणजितने चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे. इथे देखील 85 धावेंचं आव्हान आहे. त्या पद्धतीमध्ये इथे फलंदाजी करावी लागेल. जिंकायचं म्हणलं चौकार षटकाळीच्या बरोबरीत सिंगल डबलच्या साह्याने देखील तुम्ही जिंकू शकता. ती क्षमता तुमच्याकडे आहे आणि ती क्षमता इथे मैदानामध्ये सादर करायची. आपण पाहतो की प्रत्येक खेळाडूला एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं हे मैदानावरती आल्याच्या नंतर करायचं असतं. संधी मिळत असते, त्या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की उजव्या यशीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला आणि नक्कीच संघाचं देखील खातं उघडलेलं आहे. श्री गणेशा देखील मैदानावरती होतो 1 धावेनं. 48 चेंडूमध्ये 84 धावींची इथून पुढे देखील गरज असते. एक महत्वाची बॅटल, महत्वाचा सामना इथे मैदानावरती रंगलाय. पुढील चेंडू इथे मिडऑन मध्ये खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता आणि त्या चेंडूवरती देखील धाव नाहीये. एक नियंत्रित गोलंदाजी साकारताना प्रवीण पुढे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती नक्की थोडासा वरकटलेला होता, उजव्या यशीच्या बाहेर चेंडू टाकला, परंतु त्यानंतर तो थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तर तिथे आपण मिडऑन मध्ये प्रवीण पिलानेला देखील पाहिलं. पुढील चेंडू आणि इथे देखील आपण पाहतो खराब पद्धतीचा हा चेंडू होता. तिथे पंचांनी देखील घोषित केलेला आहे नो बॉल आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 5 लेग क्षेत्रामध्ये. चौकार 4 धावा. कुठलाही चेंडू नसताना या चेंडूवरती 5 धावा खर्च केलेले आहेत आणि आपण पाहतो की तुमच्याकडे 84 धावा इथे डिफेंड करायच्यात. त्या पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये गोलंदाजी करावी लागेल. अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकावे लागतील कारण की सामना खूप महत्वाचा आहे. फायनलचा थरार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती नियंत्रित तिथे गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू थोडासा कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क करते प्रवीण पुढे उभा आहे. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. तिथे विकेट किपर कडून थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 0.3चा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालेला आहे. 7 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. विजयासाठी इथून पुढे देखील 45 चेंडूमध्ये 78 धावांची गरज आहे. 75 चेंडूमध्ये 78 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. पुढील चेंडू सुंदर पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे समोर खेळलेला फटका 1 बाउन्स. चौकार 4 धावा. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवला जातोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. पंचांनी घोषित केलेला आहे नो बॉल. चेंडू जातो लॉंग लाईन रिजन मध्ये. चौकार 4 धावा. टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विटगन वॉरियर्स ही टीम मैदानावरती पाहायला मिळते. त्यामध्ये SBI टीमने बनवलेले आहेत 84 धावा आणि विटगन या टीमच्या समोर 85 धावींचं आव्हान उभे केले आहे. त्यामध्ये आतापर्यंत 16 बनवलेले आहेत. इथून पुढे देखील 44 चेंडूमध्ये 69 धावींची गरज असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका तिथे मिड ऑन मध्ये उभा केलेला होता क्षेत्ररक्षक आणि नक्कीच कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. तिथे नक्कीच कम बॅकअप पाहायला मिळाला खराब पद्धतीचा आणि या चेंडूवरती देखील सिंगल इथे नक्कीच मैदानात कंप्लीट. सिंगलच्या बरोबरी धावफलक थोडासा पुढे 17 धावा ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळेल. आपण पाहतो की इथे नक्कीच तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. तिथे आपण पाहतो की धावबाच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. तिथे यासिन सर असेल.
धाव घेताना ठीक आहे ओके धावबादच्या स्वरूपामध्ये का सर तर आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे खेळाडूंना विनंती असेल कुठल्या प्रकारची मीटिंग चालणार नाहीये पंचांचे निर्णय अंतिम राहतील इथे आयोजकांनी सांगितलेले पंचांचे निर्णय अंतिम राहतील कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये निर्णय आपण पाहतो की बिनचूक निर्णय इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आपण पाहतोय की इथे कोणावरतीही अन्याय होणार नाही आयोजकांनी एक चांगलं देखणं असं नियोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये दोन्ही टीम वरती अन्याय होणार नाहीये जो निर्णय असेल तोच निर्णय इथे दिला जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण इथे चेक करणार आहोत खेळाडूंना बॅट्समनला देखील विनंती असेल पंचांशी वाद घालायचा नाहीये त्याचबरोबर क्षेत्ररक्षण टीम असेल ते लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण निर्णय आल्याच्या नंतर तुम्हाला कळूया खेळाडूंना विनंती असेल आपापल्या जागेवरती जाऊन तिथे क्षेत्ररक्षण करायचे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यानंतर आपण पाहतो की बक्षीस वितरण देखील आपल्याला इथे करायचे अंधार पडल्याच्या नंतर फोटो सेशन देखील तिथे व्यवस्थित होणार नाहीये अशी तुम्ही काळजी घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या SBI टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्हाला निर्णय इथे कळवला जाईल आपण तिसऱ्या पंचांकडे आहोत यासिन सर थोड्याच वेळामध्ये कळवतील काय डिसिजन असेल तो इथे आपण पाहतो की फलंदाज सेफ असणार आहे तिथे धाव असणार आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या सामना चालू करून घ्यायचा आहे निर्णय इथे आपण चेक केलेला आहे चला सामना चालू करून घ्यायचा चला क्षेत्ररक्षण फिल्डिंग लावून घ्या चला इथे आपण पाहतो की निर्णय आलेला आहे बॅट्समन सेफ असणार आहे फलंदाज चला सामना चालू करून घ्यायचा आहे एकमेकांशी वाद घालायचा नाही प्लीज आपण जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू इथून पुढे देखील मैदानात शिल्लक असणार आहे 43 चेंडूमध्ये 68 धावींची गरज असणार आहे मैदानामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि इथे देखील आपण पाहतो की समोर खेळलेला फटका तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात करून ठेवलेले आहेत आणि नक्की त्याच्यावरती देखील 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते 2 धावे निश्चित धावफलक 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत 19 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथून पुढे देखील इक्वेशन आपण पाहूयात 42 चेंडूमध्ये 66 धावींची इथून पुढे देखील मैदानावरती गरज असणार आहे विजयासाठी आपण जर पाहिलं विटगन वॉरियर्स टीमला दुसरं षटक मार्गस्थ होईल महत्वाचं षटक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मित्रांनो युद्ध जिंकता येत नाही स्वतःच्या छाताडामध्ये दम लागतो आणि स्वतःच्या छाताडामध्ये दम असेल ना तो शिकारी करणारा देखील हा जातीवंतच लागतो इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका षटकार साधावा एक सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते एक मोठा फटका खेळला षटकार ठोकला आणि देखील रणजित तिथे मैदानावरती पाहायला मिळतो 4 चेंडूमध्ये 11 धावांवरती फलंदाजी करतोय 25 धावा मैदानावरती पाहायला मिळते आतापर्यंत बनवलेले इथून पुढे देखील 41 चेंडूमध्ये 60 धावींची गरज 41 चेंडूमध्ये इथून पुढे देखील मैदानावरती 60 धावींची गरज असणार आहे हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता टूटा कोई तारा जमीन पर नहीं गिरता गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन समंदर में दरिया नहीं गिरता तुम्हाला इथे लढावं लागेल संघर्ष करावा लागेल झुंजावं लागेल त्यावेळेस यश तुमच्या बरोबर असतं पुढील चेंडू जमिनी समांतर खेळलेला फटका अलंकारपटच्या साह्यानं नक्कीच तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता सिंगलचा नक्कीच प्रयत्न केला जाईल सिंगलच्या बरोबरीतच धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय एक मोठा लढा मोठा संघर्ष पाहायला मिळतोय एका बाजूला आपण संघ पाहतोय SBI
टीम आहे, दुसऱ्या बाजूला विटगन वॉरियर्स टीम. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि नक्कीच या चेंडूवरती नक्कीच विकेट किपर देखील थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि तोपर्यंत नक्कीच एक धाव घेण्याची संधी देखील मैदानावरती सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. एक मोठा लढा, मोठा संघर्ष मैदानावरती रंगलाय. कुठला संघ विजय ठरेल? एका बाजूला संघ आहे विटना वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला SBI संघ. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात करून डलमेड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव इथे या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 28 धावांची बोर्ड, 38 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 57 धावींची गरज असणार आहे मैदानामध्ये. इथे देखील व्हेरिएशन पाहायला मिळालं प्रवीणच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे गोलंदाजी कशा पद्धतीने करायची. त्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण गोलंदाजी जोरात करतो, गतीमध्ये गोलंदाजी करतो, त्यावेळेस फलंदाज देखील परफेक्ट मिडल करतो, चौकार षटकार खेळतो आणि या चेंडूवरती देखील त्याच्या माध्यमातून गतीवर परिवर्तन पाहायला मिळालं आणि इथे निर्धाव शानदार षटकार साधावा. हे धुंद सागराच्या लाटेमध्ये कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं असतं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. इथे मन जिंकणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ आहे SBI, दुसऱ्या बाजूला संघ आहे विटगन. दोन टीमा, मातब्बर टीमा एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात. 25 चेंडूमध्ये 37 धावांचं आव्हान पुढे उभा आहे. सामना मित्रांनो अजून ऑन आहे, सामना संपलेला नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे नाही, नॉन्समॅन लँड ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि नक्कीच तिथे देखील सिंगल प्राप्त होते. फलंदाजाने ठरवलंय मोठं आक्रमण चढवायचे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत 3 विकेटी गमावलेल्या आहेत, 7 विकेट तुमच्या हातामध्ये आहे. लढायचंय, झुंजायचंय, संघर्ष करायचाय. यश मित्रांनो सहजासहजी मिळत नाहीये. यश मिळवायचं म्हणलं तर संघर्ष करावं लागतं, झुंजायचं लागतं, कष्ट घ्यावं लागते, मेहनत करावी लागते आणि त्या या मैदानामध्ये तुम्हाला करायची.
एक महत्वाचा लढा, महत्वाचा संघर्ष, फायनलचा थरार, मेगा फायनल. कुठला संघ विजय ठरेल? एका बाजूला विटगन वॉरियर्स टीम आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो SBI टीम आहे. दोन मातब्बर टीम आहे एकमेकांच्या उभे टाकलेत समोरासमोर. कुठला संघ विजय ठरेल? 24 चेंडूमध्ये 36 धावींची गरज. काय सामना रंगलाय? 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळेल. विटगन वॉरियर्स टीमने बनवलेले आहेत. विजयासाठी इथून पुढे देखील 24 चेंडूमध्ये 36 धावींची गरज. 24 चेंडू 36 धावींची आवश्यकता. पाचवं षटक मार्गस्थ. प्रवीण पिलाने गोलंदाजी मार्कवरती पुढे उभा आहे. सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. टप्पा पडल्याच्या नंतर थोडंसं स्विंग घेतलं आणि ही ती क्षमता प्रवीणकडे आहे. आपण पाहिलं दिवसभरामध्ये फलंदाजीसाठी आला, चांगल्या पद्धतीचा धावफलक उभा केला. एक मोठं योगदान पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या क्षेत्रक्षणामध्ये देखील पाहिलं सुरेख पद्धतीचं झेल टिपले आणि इथे देखील गोलंदाजी सुरेख पद्धतीची करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला ऋषिकेश आहे. ऋषिकेशकडे ती क्षमता आहे. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाठीमागे सरसावला आणि इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू. इथे ऋषिकेश गायकवाड देखील मोठा फलंदाज आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे. चेंडू मिरिटनुसार त्यांनी फलंदाजी केली पाहिजे. चेंडू कुठे येतो, कशा पद्धतीने येतो, कशा पद्धतीने फलंदाजी करायची ती त्यांनी ठरवलं पाहिजे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला आहे. नक्कीच तिथे सिंगल प्राप्त. सिंगलच्या बरोबरीत धावफलक थोडासा पुढे पाहायला मिळतं. प्रवीण पिलानेच्या माध्यमातून आपण पाहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून एक सुरेख पद्धतीची कामगिरी, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं ना मित्रांनो तशा पद्धतीची कामगिरी त्याला मैदानावरती करताना पाहायला मिळते. इथे ओंकारेश्वर पाटील पुढे उभा आहे. त्यांना देखील चौकार षटकार खेळावं लागतील. 21 चेंडूमध्ये 35 धावींची गरज. पुढील चेंडू आणि इथे देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. या प्रेशर मधून तुम्हाला बाहेर निघायचे. तुमच्याकडे कोण म्हणतं मित्रांनो तुमच्याकडे कॉन्फिडन्स नाही, तुमच्याकडे क्षमता नाही? तुम्ही स्वतः ठरवा. आपल्याकडे खूप कॉन्फिडन्स आहे, क्षमता आहे, मी मारू शकतो. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि बाउंड्री लाईन वरती झेल टिपलाय. तिथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता प्रवीण ननवरे. काय झेल टिपला मित्रांनो. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला होता. सर्वांना वाटलं होतं षटकार जाईल, परंतु तिथे मोठी भिंत उभी होती प्रवीण नावाची आणि झेल टिपला. अजून एक धक्का डीजे. करताना इथे प्रवीण पिलाने पाहायला मिळतोय. मॅच विनिंग गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील फटका सुंदर आहे, परंतु तिथे पॉइंट डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. एक धाव मैदानावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये एक विकेट घेतली, त्याचबरोबर 2 धावा खर्च केला. मोठी कामगिरी साकारली या षटकामध्ये. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धाव ऑन दी बोर्ड. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे टीम पाहायला मिळते विटगन वॉरियर्स. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावींची गरज. प्रति षटकाला तुम्हाला इथे 11.33च्या सरासरीने धावा बनवायच्या. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये चौकार षटकार खेळावेच लागतील, पर्याय नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे 6 विकेट हातामध्ये आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा इथे तुम्हाला बनवायच्यात. जे काही करायचे ते आजच करायचे आणि या सामन्यामध्ये करायचे. परत संधी नाही, कारण की आपण वर्षामधून एक दिवस इथे खेळत असतो. वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या प्रॅक्टिसच्या जोरावरती या मैदानावरती तुम्हाला लढायचे. तशा पद्धतीने तुम्हाला इथे बॅटिंग करावी लागेल. शरद स्ट्राईकला इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. झेल सुटला मित्रांनो. हा झेल सुटला का कॅच? आपण पाहतो की मॅच सुटली. खूप महत्वाचा झेल होता. एकच रन घेतला, 2 घेतले आणि या चेंडूवरती 2 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळतील. झेल मित्रांनो वारंवार येत नसतात, कॅच वारंवार होत नसतात. ज्यावेळेस मिस्ट्रोक होतं त्यावेळेस तुम्हाला संधी उपलब्ध होती.
तिथे झेल सुटला. झेल कुणाचा सुटला? शरदचा. एक मोठा बॅटर आहे. पुढचा चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीत फटका सजवला आहे. तिथे धावबाची संधी देखील आणि इथे आपण पाहतो धावबाची संधी उपलब्ध झालेली होती आणि आपण पाहिलं तिथे शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता प्रवीण सुरेख पद्धतीचा झेल नक्कीच आपण पाहतो की फेकी देखील सुरेख पाहायला मिळाली. राजच्या हातामधून झेल तो चेंडू नक्कीच गॅदर करताना सुटला. त्याने हाताने स्टंप नक्कीच उडवले परंतु तो चेंडू जर हातात असता तर तो फलंदाज बाद झाला असता. ही आहे किमया. पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फायनल रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिथे धावतात. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईन. सुरेख पद्धत क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळालं आणि त्या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त झालेले आहे. खेळाडूला विनंती असेल तिथे दुखापत झाली आहे का नाही ना? ठीक आहे, ओके, थँक्यू. आपण पाहतो की तुम्ही स्वतःची जीवाची काळजी करायची कधी पण मित्रांनो, कारण की क्रिकेट खेळत असताना भरपूर खेळाडूंना दुखापती झालेल्या आहेत. चेंडू बाहेर गेला तरी चालेल परंतु स्वतःची जीवाची काळजी घ्या. क्रिकेट पुन्हा खेळता येतं. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि सुंदर पद्धतीचा मित्रांनो झेल टिपलाय. खूप दूरवरती धावून यायचं होतं आणि तिथे झेल टिपला. कॅचेस विन मॅचेस म्हणतो ना मित्रांनो, ते हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी करावी लागेल. अनुभव त्याकडे आहे. 14 चेंडू मध्ये 29 धावींची गरज. 2 महत्वाचे चेंडू आहेत. अकूट टप्प्याचा चेंडू क्लास नक्कीच फटका पाहायला मिळाला. तिथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव घेते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावी निश्चित फलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 58 धाव ऑन दी बोर्ड. यानंतर देखील या षटकातील आपण पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक असणार. गोलंदाजी मार्क होती. राज थोपटे पाहायला मिळतील. नक्कीच इकॉनॉमी बऱ्यापैकी षटक हे टाकलेलं आहे. एक विकेट देखील घेतलेली आहे या षटकामध्ये. आता आपण पाहतो की पुढचा चेंडू इथे सुरुवात होईल. पुढील चेंडू इथे स्विंग अँड मिसची कहाणी. इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे. 12 चेंडू मध्ये इथून पुढे देखील 27 धावींची गरज असणार. 12 चेंडू मध्ये 27 धावींची गरज. 12 चेंडू मध्ये 27 धावींची गरज इथून पुढे. आपण पाहतोय इथे या ग्राउंडचे जे ओनर आहेत रणजित सर यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष असं स्वागत. आणि सरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि स्थानपन्न व्हायचे. आपण पाहतो की रणजित ग्राउंड्समॅन देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेत आपण सहर्ष असं स्वागत करूया. सरांना विनंती असेल रणजित ग्राउंड्समॅन सरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चला सर, चला रणजित सर. सर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक मोठी बॅटल, मोठा रणसंग्राम पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 27 धावींची गरज आहे मित्रांनो. रणजित ग्राउंड्समॅन रणजित ग्राउंड्समॅन. इथे देखील मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळते. सुंदर पद्धतीचा झेल टिपला तिथे विकेट किपरच्या माध्यमातून. संकेत तिथे उभा होता. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. एक सुंदर पद्धतीचा झेल टिपला आणि तिथे देखील फलंदाज बाद झालेला आहे. धावींची गरज आहे मित्रांनो.
आणि आपण पाहतो इथे मैदानावरती 7वं षटक इथे मार्गस्थ आहे, महत्वाचं षटक. विजयासाठी 11 चेंडूमध्ये 27 धावींची गरज. हे 5 चेंडू मित्रांनो खूप महत्वाचे असणार आहेत. स्ट्राईकला ऋषिकेश पाटील पुढे उभे आहेत, नॉन स्ट्राईक लकी. पुढील चेंडू इथे यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. व्हेरिएशन गती परिवर्तन पाहायला मिळालं. लकीच्या माध्यमातून देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू इथे टाकलेला आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट घेतली, त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज नक्की थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळतोय आणि इथे कमबॅक करावंच लागेल. राहुल पवार सरांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. 9 चेंडूमध्ये 27 धावींची गरज. काय सामना रंगलाय. पुढील चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी मैदानावरती पाहायला मिळते, परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू, खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होईल. नऊ चेंडूमध्ये 26 धावींची गरज मित्रांनो. काय सामना रंगलाय. 9 चेंडूमध्ये 26 धावींची गरज. महत्वाचे 3 चेंडू या षटकातील. पुढील चेंडू आणि इथे देखील आपण पाहतो की निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलेला आहे. मावळताना आपण सूर्य आहोत याची जाणीव जपता यावी. कधी क्षितिजा पलीकडे जाण्याची तयारी ठेवता यावी. मनगटात विजय केशर उधळण्याची तोपर्यंत तत्व आणि अस्तित्वाची लढाई जपता यावी. मावळतानाही सूर्य आहोत आपण याची जाणीव जपता यावी. इथे देखील आपण पाहतो की मैदानावरती झेल सुटला आणि नक्की धाव देखील इथे नाहीये. नाही. या षटकामध्ये आपण पाहतो एक सुंदर पद्धतीची ललितच्या माध्यमातून एक विकेट घेतली मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती एक विकेट घेतली, त्यानंतर आणि त्यानंतर आपण पाहतो की एक वाईट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आणि 4 चेंडू इथे तो डॉट टाकतोय. 5 चेंडू इथे डॉट टाकलेले आहेत. एक उत्कृष्ट प्रकारची कामगिरी लकीच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. एक मॅच विनिंग गोलंदाजी करताना तो या षटकामध्ये इथे पाहायला मिळालेला आहे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन तिथे उभा करून ठेवलेला आणि नक्कीच सिंगल प्राप्त झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु नाहीये. एक चांगल्या पद्धतीची इथे देखील फलंदाज रिटायर्ड झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होतील. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होतील. जोसेफ टोपो नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतील. इथून पुढे देखील 6 चेंडूमध्ये 25 धावींची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 25 धावींची गरज आहे. सामना अजून देखील ऑन आहे. दोन्ही टीमकडे समान सामना आहे. संधी आहे चौकार षटकार खेळण्याची, कारण की इथे जर जिंकायचं म्हणलं तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार खेळावं लागतील. तुमच्याकडे पर्याय नाहीये, चौकार षटकारच खेळावं लागतील. 6 चेंडूमध्ये 25 धावींची गरज. काय सामना रंगलाय. जोसेफ टोपो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. जोसेफ टोपो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती संकेत पुढे वाय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे देखील धावबादचा प्रयत्न मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. तिथे फलंदाज होतील बाद.
सुरेख पद्धतीची बॅटिंग इथे जोसेफ मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. 7 धावांवरती फलंदाजी करतोय. 18 धावांची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवरती संकेत आहे. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. समोर उभा आहे जोसेफ. पुढील चेंडू इथे देखील मोठा फटका सजवला आहे. जमिनी समांतर खेळलेला फटका वाईडिश मिड विकेट मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातो. धावबाची संधी तिथे फलंदाज होतील बाद. आणि नक्कीच तिथे आपण पाहिलं मैदानावरती दिनेश पाटील इथे बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होईल. या चेंडूवरती देखील एक धाव कंप्लीट झालेला. एक विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होतील. अभि मासुळकर मैदानावरती सज्ज झालेले आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. नॉन स्ट्राईकला ते उभे आहेत. स्ट्राईकला जोसेफ पुणे एकदा आपण मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. कंपल्सरी चेस. इथे देखील वाईड स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16 धावांची गरज. मित्रांनो काय सामना रंगलाय. आमच्या शेजारी इथे 12th मॅन आहेत. एका बाजूला आपण पाहतोय विटगन टीम, दुसऱ्या बाजूला SBI टीम. दोन्ही टीमचे 12 प्लेयर आमच्या बरोबर आहेत. धडधड वाढते मित्रांनो. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा संधी होती फटका खेळण्याची, परंतु जमिनी समांतर फटका खेळला आणि त्यावरती देखील सिंगल पाहायला मिळाले. या चेंडूवरती षटकार मारण्याची एक सुवर्ण संधी होती आणि ती संधी नक्कीच दवडलेली आहे. त्या चेंडूवरती एक धाव. 2 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. चमत्कार होईल का? कित्येक वेळा आपण पाहिलं 1 चेंडूवरती 10 धावा देखील आलेल्या आहेत. कदाचित नो बॉल टाकला, षटकार ठोकला, अजून देखील सामना ऑन आहे. 2 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. स्ट्राईकला पाहायला मिळतोय अभिजित. पुढचा चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. एक धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नाहीये. आणि शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावांची गरज. मित्रांनो ग्रँड फिनाले फायनलचा थरार. कुठला संघ विजय ठरेल? चमत्कार होईल का? क्रिकेटमध्ये कित्येक वेळा चमत्कार झालेत आणि सुंदर पद्धतीचा फटका चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार नो बॉल असेल का? तर नाहीये. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि इथे आपण पाहतोय SBI हा संघ इथे विजय ठरलाय. अभिनंदन टीम.